नमस्कार मित्रांनो, आज आपण मिरची लागवड, लावणी आणि खत व्यवस्थापन आणि रानाची घ्यावयाची मशागत याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण प्रथमतः रानाची मशागत व्यवस्थितरित्या करून घेतलेली मित्रांनो, म्हणजे ह्या रानामध्ये व्यवस्थितरित्या रोटा हाणून शेणखत टाकून डबल रोटा हाणून रानाचं व्यवस्थितरित्या व्यवस्थापन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण खताचं व्यवस्थापन त्याच्यामध्येच रोटा हाणल्याच्या नंतर आपण शेणखत टाकून डबल रोटा हाणला. खताचं आणि रानाचं दोन्हीचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण केली मिरचीची लागवड. तुम्ही क्वालिटी बघून घेऊ शकता मित्रांनो, एकदम भारी क्वालिटी. तर मित्रांनो, आपण लागवड केल्याच्या नंतर आधी लागवड करून घेतल्याच्या नंतर आपण असं व्यवस्थित मिरचीला खुरपण करून घेतलेली. खुरपण करून घेतल्याच्या नंतर मित्रांनो, आपण मिरचीला जे काही मिरची जे बुड आहे, ह्या मिरचीच्या बुडाला अशी माती लावून घ्यायची, जेणेकरून ज्यावेळेस मिरच्या ह्या मोठ्या स्वरूपात झाड होतं त्यावेळेस मिरची ही खाली पडू नये आणि मुळ्या ह्या जमिनीला धरून राहावे, त्याच्यासाठी आपण अशी व्यवस्थितरित्या जमिनीच्या ह्या मातीनं व्यवस्थितरित्या ही पुढं झाकून घेतलेले मित्रांनो. असे व्यवस्थापन आपण मिरचीचं केलेले. तर मिरची मित्रांनो आपली आता 15 दिवस लागवड करून झालेली. तर क्वालिटी व्यवस्थित आहे, तुम्ही बघून घेऊ शकता. तर मित्रांनो, आपल्याकडे असे आपण 400 मिरचीची लागवड केलेली मित्रांनो. तर मित्रांनो, आपण समोरच ह्या मिरचीच्या समोरील मशागत करण्याचे व व्यवस्थापन करण्याचे जे काही निष्कर्ष असतात ते समोरील व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवले जाईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो.